कल्याण डोंबिवली के कल्याणशील रोड पर नए पलावा पुल के निर्माण कार्य की धीमी प्रगति को लेकर ठाकरे गुट और मनसे के बीच तनाव बढ़ गया है। पिछले 7 वर्षों से यह पुल अधूरा पड़ा है और काम में लगातार विलंब हो रहा है, जिससे स्थानीय जनता में भारी असंतोष व्याप्त है। इसी को लेकर आज दोनों राजनीतिक दलों के कार्यकर्ताओं ने मिलकर जोरदार प्रदर्शन किया और पुल का निरीक्षण किया। आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते। आज 31 तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं। आम्ही बघायला आलो होतो 31 तारखेला उद्घाटन होतंय का नाही। मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय, तुम्ही सामील व्हा। आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय। आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतात। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो। राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल, परंतु ह्याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून। कालच दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही। त्या अनुषंगाने आज आलेलो आहे। इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री। परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत। ट्रॅफिक अजून होणार आहे। इथे 2 पुलांचं काम चालू आहे, दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाही आहे कशात। तिथे पलावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी। त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाही आहे। तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाही आहे, तिचे पैसे दिलेले नाही आहेत। त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांच्या टेंडरपुरते किंवा असे दिसायला होतील, याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी साशंक आहे। परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत, पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे। परंतु हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला हे त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। आपण पैसे दाखवलेले आहेत काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला। हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत, मला होता गाजर दाखवा। यांना गाजर काय, लोकांना त्याने गाजर दाखवलं, लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत। निर्लज्ज झालेले आहेत हे। यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो। इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार, त्याला अजून 3 पुलांचं काम आहे, दिव्याचा पूल आहे, अजून एक पूल आहे। असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून। तुम्ही बघाल कालच माननीय सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत। जो घोडबंदर रोडचा जो टनेल होता 14,000 कोटीचा काय तर रस्ता होता, त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितलेली। का तर L&Tने तो त्याची बोली 3,000 कोटी कमी लावली होती। 3,000 कोटी आमच्या KDMCचा एका वर्षाचा बजेट नाही आहे। पण काय किती पैसा खायचा, किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना। म्हणून त्या नोटा दाखवल्या, त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या, ते काही येणार नाही, त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो। संपूर्ण राज्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे। नाही, चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील। तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील। परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो। मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला, त्याच्यात BJPची माणसं आली होती। इथे डोंबिवलीची संस्कृती नाही आहे, राजकीय संस्कृती अशी नाही आहे। आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी। जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली। त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल, जर आमची इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमच्या नेत्यांनी देऊ। त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत।